आपण आपल्या अजितदादांना विमान अपघातात गमावलं. काल अजितदादांचं विमान कोसळलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचं डोंगरच कोसळलंय. कालच्या विमान अपघातात अजितदादांच्या रूपाने आपण एक उमदार राजकारणी गमावलाय. पण विमान अपघातामुळे एक उमदार राजकारणी गमावण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील अनेक राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झालाय. त्याच नेत्यांचं स्मरण आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता. भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर अनेकदा अशा घटना घडल्यात ज्यांनी संपूर्ण देशाला सुन्न करून सोडलं. राजकारण आणि समाजकारणात प्रवासाचा वेग महत्त्वाचा असतो, पण हाच वेग कधी काळ बनून झडप घालेल याचा नेम नसतो. गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात आपण पाहिलं तर अनेक दिग्गज नेत्यांनी विमानातील तांत्रिक बिघाड किंवा निसर्गाच्या कोपामुळे आपले प्राण गमावलेत. आजच्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा या अपघातांची मालिका अंगावर शहारा आणणारी ठरते. 19 सप्टेंबर 1965 भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री बलवंतराय मेहता हे आपल्या पत्नीसह बीचक्राफ्ट विमानाने कच्छ सीमेकडे जात होते. त्यांचे विमान कोणत्याही शस्त्र साधनांनी सज्ज नव्हतं. मात्र पाकिस्तानी हवाई दलाच्या 2 लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला लक्ष्य केलं. पाकिस्तानी वैमानिकाने हे भारतीय हवाई दलाचे विमान असल्याचं समजून त्यावर गोळीबार केला आणि मिठापूर जवळ हे विमान कोसळलं. स्वातंत्र्यानंतरचं हे पहिलं मोठं राजकीय नुकसान होतं, जिथं एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा युद्धजन्य परिस्थितीत मृत्यू झाला. 23 जून 1980 इंदिरा गांधींचे धाकटे सुपुत्र आणि भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहिले जाणारे संजय गांधी यांना विमान उडवण्याची प्रचंड आवड होती. दिल्लीतील सफदरजंग विमानतळावरून त्यांनी पिट्स S-2A या नवीन विमानासह उड्डाण केलं. आकाशात कसरती करत असताना अचानक त्यांचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीवर कोसळून मोठा अपघात झाला, ज्यात संजय गांधी यांचा जागीच मृत्यू झाला. आणि या एका घटनेने देशाच्या राजकारणाची सर्व समीकरणं बदलली. कारण यामुळेच अनिच्छेने का होईना राजीव गांधी यांना राजकारणात प्रवेश करावा लागला. 30 सप्टेंबर 2001 रोजी आणखीन एका नेत्याला विमान अपघातात आपला जीव गमवावा लागला. काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव शिंदे हे कानपूरला एका सभेसाठी जात असताना त्यांच्या बीचक्राफ्ट किंग एअर या विमानाचा अपघात झाला. उत्तर प्रदेशातील मेनपुरी जिल्ह्याजवळ असलेल्या मोठा गावात खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या या अपघातात काही क्षणातच विमानाने पेट घेतला आणि ते शेतात कोसळले. तर या अपघातात काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या इतर 7 जणांचाही मृत्यू झाला. एका लोकप्रिय आणि अनुभवी केंद्रीय मंत्र्याचा असा अंत होणे हे भारतीय राजकारणासाठी मोठं नुकसान होतं. 2 सप्टेंबर 2009 आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री YSR हे बेल 430 हेलिकॉप्टरने चित्तूरकडे निघाले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तर सलग 24 तास शोध मोहीम राबवल्यानंतर त्यांचं हेलिकॉप्टर नल्लामाला डोंगर रांगातील एका टेकडीवर कोसळलेलं आढळलं होतं. मुसळधार पाऊस आणि हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या अपघातात आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री YSR यांचं निधन झालं. तर तेव्हा त्यांच्या निधनामुळे आंध्र प्रदेशातील राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. 12 जून 2025 म्हणजेच अगदी गेल्याच वर्षी झालेल्या भयानक अशा विमान अपघातात आणखी एका राजकीय नेत्याचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या भयंकर अशा विमान अपघातात निधन झालं होतं. तर या घटनेला वर्ष सुद्धा पूर्ण होत नाही तोच 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान लँडिंगच्या वेळी झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झालं. दरम्यान या अपघातांच्या कारणांमागचा विचार करायचा झाला तर प्रत्येक अपघातामागे काही विशिष्ट कारणं सातत्याने समोर आली असून डोंगराळ भागातील अचानक बदलणारे हवामान आणि दाट धुके यामुळे वैमानिकाची होणारी दिशाभूल हे सर्वात मोठं कारण ठरलंय. तसेच विमानाचे इंजिन निकामी होणे किंवा लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड होणे यासारख्या तांत्रिक त्रुटींमुळेही अनेक दुर्घटना घडल्यात. अनेकदा तर राजकीय दबावापोटी खराब हवामानातही उड्डाण घेण्याचं धाडस जीवावर बेतल्याचं दिसून आलंय. अशा दुर्दैवी अपघातांनी केवळ माणसं हिरावली नाहीत
तर उत्तम नेते सुद्धा आपल्यापासून हिरावून नेले आहेत. सोबतच हवाई सुरक्षा यंत्रणेला आत्मचिंतन करायला भाग पाडलंय. तसेच मृत्यू कधी कोणावर झडप घालेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. शेवटी मृत्यू हेच अंतिम सत्य आहे.